पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2026 थर्ड लिस्ट या ठिकाणी लागले, तिसरी लिस्ट लागले पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची बघू शकता तुम्ही. आणि आपण सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला याच्या अगोदरपासून सांगितलं होतं की 11 मे पर्यंत पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची लिस्ट लागणार आहे रात्री. ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं रात्री 9 ते 10 वाजताच्या आसपास लागणार आहे म्हणून. आणि 9 ते 10 वाजताच्या आसपास ही लिस्ट या ठिकाणी आलेली आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी अहिल्यानगरचा जो कडाप गेला आहे बघू शकता. ओपन कॅटेगरीचा जो गेला आहे 93 पर्यंत गेला आहे. ईडब्ल्यूएस 93 गेला आहे. एसटी फक्त 88 गेला आहे. एससी 92 गेलेला आहे. ईडब्ल्यूएस बघू शकता 93 गेला आहे. त्यानंतरचं जर आपण या ठिकाणी पाहिलं अहिल्यानगर डिव्हिजन बघू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी बघू शकता तुम्ही. अकोला डिव्हिजन आहे. अकोला डिव्हिजनचा जो गडाबा एससीचा 93 गेला आहे. ओपनचा जर आपण पाहिलं तर 93-94 गेला आहे. ओबीसी 94 गेलेला आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी ओबीसी कॅटेगरी 94 गेलेला आहे. त्यानंतर अमरावती डिव्हिजन बघू शकता तुम्ही. यूआर कॅटेगरीचा म्हणजे ओपनचा 94 गेलेला आहे. त्याचबरोबर एससीचा 93 गेला आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी ईडब्ल्यूएस 91 गेला आहे आणि ओबीसी कॅटेगरी 94 गेलेला आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि बारामती डिव्हिजन बघू शकता ओबीसी 93 गेलेला आहे. एससी कॅटेगरी 91 गेलेला आहे. फक्त एससीचा 91 गेलेला आहे बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर यूआरचा जो गेला आहे तर 92 पर्यंत गेला. एसटी कॅटेगरीचा 89 गेला. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 91 गेलेला आहे. त्यानंतरचा डिव्हिजन बघू शकता तुम्ही या ठिकाणी बारामती डिव्हिजन आहे. त्याचबरोबर बीड डिव्हिजनला बघू शकता ओपन कॅटेगरीचा 94-95 गेला. ओबीसी 94-95 गेलेला आहे. बीड डिव्हिजन बघू शकता तुम्ही. ओबीसी कॅटेगरी 95 गेलेला आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही ईडब्ल्यूएस कॅटेगरी 95 गेलेला आहे. त्याचबरोबर बघू शकता भुसावळ डिव्हिजन आहे. एसटी फक्त 89 गेला आहे. ओपन 92 गेलेला आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरी 90 गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता बुलढाणा डिव्हिजन आहे. बुलढाणाचा ओबीसी कॅटेगरीचा 94-95 गेला आहे. एसटी कॅटेगरी बघू शकता 89 आणि ईडब्ल्यूएस 93 गेलेला आहे. एससी कॅटेगरीचा 93 गेला आहे आणि एसटी 89. आता चंद्रपूर डिव्हिजनमध्ये बघा ईडब्ल्यूएस 92 गेला आहे. एसटी फक्त 90 गेला आहे आणि एससीचा 92.66 गेला आहे. एससीचा बघू शकता 92.83 गेलेला आहे. त्याचबरोबर ओपनचा बघू शकता 92वरच गेला आहे. ओपन कॅटेगरीचा जो गडाप आहे. आणि त्याचबरोबर एसटीचा 90 गेलेला आहे आणि ओपन कॅटेगरीचा पण 92पर्यंत कडाप या ठिकाणी गेलेला आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी ओपनचा 92पर्यंत कडाप या ठिकाणी गेलेला आहे. त्याचबरोबर बघू शकता आणखीन जर पाहिलं एसटी कॅटेगरी 90 गेला आहे. पीडब्ल्यूडी 79 गेला आहे. ओपन कॅटेगरी बघा 92पर्यंत गेलेला आहे. चंद्रपूर डिव्हिजन बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर बघू शकता ओबीसी डिव्हिजन आहे. ओबीसी आहे. एससीचा जर पाहिला छत्रपती संभाजी महाराजनगर डिव्हिजन 94 गेला आहे आणि ओपनचा जो गेला आहे 94 गेलेला आहे. त्यानंतर बघा त्यानंतर जर आपण पाहिलं ओबीसी 95 गेलेला आहे. ओबीसी 94 गेलेला आहे. ओपन 94-95 गेलेला आहे. बघू शकता तुम्ही छत्रपती संभाजी महाराजनगर डिव्हिजन. आता त्यानंतरचं जर आपण डिव्हिजन पाहिलं बघू शकता छत्रपती संभाजी महाराजनगर डिव्हिजन आहे. आता त्यानंतर बघू शकता धाराशिव डिव्हिजनला बघा ओबीसी 95 गेला आहे. ओपन कॅटेगरी 95. त्याचबरोबर एसटी कॅटेगरी 91 गेलेला आहे. एससी कॅटेगरी बघू शकता धुळे डिव्हिजन 91 गेलेला आहे. आणि त्याचबरोबर पीडब्ल्यूडी 88 गेला आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरी बघू शकता 91 गेलेला आहे. त्यानंतर एससी कॅटेगरी बघू शकता 91.5 गेलेला आहे धुळे डिव्हिजन. आता त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी त्यानंतरचं बघू शकता डिव्हिजन गोवा डिव्हिजन आहे. गोवा डिव्हिजनची पण लिस्ट या ठिकाणी आली आहे. बघू शकता गोवा डिव्हिजन तर ओपनचा 91 गेलेला आहे आणि एसटीचा जो गेला 88 गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही गोवा डिव्हिजनला. त्याचबरोबर बघू शकता ठीक आहे. तर एवढा काही गोवा डिव्हिजनला गेलेला आहे. ओबीसी कॅटेगरी फक्त 91 गेला आहे म्हणजे कमी कडाप या ठिकाणी गोवा डिव्हिजनचं गेलेला आहे. आणि त्याचबरोबर बघू शकता तुम्ही पीडब्ल्यूडी बी 78 गेलेला आहे. तर गोवा डिव्हिजन बघा एसटी कॅटेगरी 88, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 90. ओपन फक्त 90वरच गेला. ओपनचा जो कडाप हा 90वरच गेलेला आहे. आणि त्याचबरोबर बघू शकता तुम्ही गोवा डिव्हिजनचा अशा प्रकारे कडाप या ठिकाणी लागलेला आहे. ठीक आहे. तर बघू शकता गोवा डिव्हिजन कमी कडाप या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर जर पाहिलं आपण गोवा डिव्हिजनला ओबीसी 91 गेला. एसटी कॅटेगरीचा 88 पर्यंत गेला आहे. त्याचबरोबर जळगाव डिव्हिजन आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरी 92, पीडब्ल्यूडी 79, ओबीसी 93 गेला. ओपन कॅटेगरी 93 गेलेला आहे आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी बघू शकता 93 गेलेला आहे. जळगाव डिव्हिजन बघू शकता ओबीसी 93, ओपन 93, ओबीसी 93 आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी 91 गेलेला आहे. कराड डिव्हिजन बघू शकता ओपन 92 गेलेला आहे. ओबीसी कॅटेगरी 92 गेलेला आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरी 91, एससी कॅटेगरी फक्त 90वर गेला आहे कराड डिव्हिजन.
तर बघू शकता एस सी कॅटेगरीचा जो कडाप आहे कराड डिव्हिजनचा हा फक्त या ठिकाणी 90वर गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे कराड डिव्हिजन बघू शकता एस सीला 93पर्यंत सुद्धा गेला आहे, 90पर्यंत पण गेला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर डिव्हिजन बघा एस सी कॅटेगरी 93 गेलेला आहे, ओपन कॅटेगरी 93-94 आणि EWS कॅटेगरी 94 गेलेला आहे. त्याचबरोबर OBC कॅटेगरी 93 गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी मालेगाव डिव्हिजन आहे. मालेगाव डिव्हिजनचा जो कडाप आहे EWS कॅटेगरी 91, UR कॅटेगरी 92, OBC कॅटेगरी 92, त्याचबरोबर OBC कॅटेगरी 92, SC कॅटेगरी फक्त 91 गेला आहे. मालेगावचा जो कडाप आहे 91 या ठिकाणी गेलेला आहे. त्याचबरोबर बघू शकता ओपन कॅटेगरीचा 92 गेला मालेगावचा, OBC कॅटेगरी बघू शकता 92 गेलेला आहे मालेगावचा आणि SCचा बघा 91 गेलेला आहे. त्यानंतर मुंबई सिटीला बघू शकता खूप कमी गेला आहे, फक्त SCचा 87 गेलेला आहे. SCचा जो मी तुम्हाला अगोदरपासून सांगितलं होतं की मुंबई सिटीचा जो कडाप आहे कमी झाला आहे, SCचा 87 गेलेला आहे. मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन ठीक आहे, बघू शकता मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन SC 87 आणि त्याचबरोबर ओपन कॅटेगरी बघा ST कॅटेगरी बघा 90 गेलेला आहे. मुंबई बघू शकता एवढा काही कमी कडाप SCचा 91 गेलेला आहे. त्याचबरोबर बघू शकता SC 92 गेलेला आहे. आता नागपूर मोफसूलला जर आपण पाहिलं तर नागपूर मोफसूलमध्ये तर बघू शकता OBC 93, त्याचबरोबर SC बघू शकता 92पर्यंत गेलेला आहे ठीक आहे. त्याचबरोबर बघा नागपूर मोफसूल आहे. नांदेडला बघू शकता तुम्ही कडाप कशा प्रकारे गेलेला आहे. त्याचबरोबर नाशिक डिव्हिजन बघू शकता तुम्ही ओपन कॅटेगरीचा 93, OBC 93 ठीक आहे. त्याचबरोबर बघू शकता नाशिक डिव्हिजन. नवी मुंबई डिव्हिजन बघू शकता ओपन 92 गेलेला आहे, SC कॅटेगरीचा फक्त 90च गेला आहे नवी मुंबई डिव्हिजनचा ठीक आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी नवी मुंबई डिव्हिजन बघू शकता SC 90 गेलेला आहे ठीक आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर नवी मुंबईला बघू शकता एवढा काही कडाप कमी गेला आहे, SC कॅटेगरीचा 91पर्यंत पण गेलेला आहे. पालघर डिव्हिजनमध्ये बघू शकता पालघर डिव्हिजनमध्ये SCचा जो कडाप आहे 91 गेलेला आहे आणि त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी OBC कॅटेगरीचा 92 गेलेला आहे ठीक आहे. तर एवढा काही गेला पालघर. त्याचबरोबर पंढरपूर डिव्हिजन बघू शकता, हे पंढरपूर डिव्हिजनची परभणीची लिस्ट बघू शकता. परभणी डिव्हिजन आहे बघू शकता तुम्ही, परभणी डिव्हिजनचा बघू शकता कडाप किती गेला आहे. तर त्यानंतर बघू शकता तुम्ही पुणे सिटी वेस्टचा कडाप, त्याचबरोबर पुणे मोफसूल बघू शकता, रायगड बघू शकता, रत्नागिरी बघू शकता, त्याचबरोबर RMSM बघू शकता रत्नागिरी पण कमी गेला आहे. त्याचबरोबर बघा ठीक आहे रत्नागिरी, त्याचबरोबर बघू शकता सांगली सातारा, श्रीरामपूर बघू शकता डिव्हिजन, त्याचबरोबर सिंधुदुर्ग आहे, त्याचबरोबर बघू शकता सोलापूर आहे आणि यवतमाळ आहे. एवढा काही ठाणे आहे, यवतमाळ आहे, वर्धा आहे ठीक आहे. बघू शकता तुम्ही एवढा काही कडाप या ठिकाणी गेलेला आहे.